आपण पाहतोय मी सध्या बेकराई नगर या परिसरामध्ये आहे आणि आपण पाहतोय आम आदमी पार्टीचे अधिकृत असणारे उमेदवार म्हणजे यशवंत अरुण बनसोडे हे सध्या आपल्या सोबत आहे। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। कसं बसं संविधानाने दिलेल्या अधिकाराला मूलभूतपणे पार पाडण्यासाठी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये ते नगराध्यक्ष या पदासाठी थांबलेले आहेत आणि कसं बसं होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी बॅनर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी लावलेला होता। मात्र या ठिकाणी काही व्यक्तींकडनं बॅनर जो आहे तो सुद्धा फाडण्यात आलेला आहे। नेमकं बॅनर फाडून काय संदेश देण्याचा प्रयत्न बॅनर फाडणाऱ्या व्यक्तींकडनं दिला जातोय हे आता आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे आणि हेच जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत पुणे प्रहार या साप्ताहिक वृत्तपत्राचे संपादक तसेच पुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणुकीमध्ये जनतेच्या पुढं आम आदमी पार्टीच्या माध्यमातून नगराध्यक्ष या पदासाठी समोर येत असणारी व्यक्तिमत्व म्हणजे यशवंत अरुण बनसोडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। सर, कसं बसं आपण जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी बॅनर जो आहे तो लावलेला आहे, खर्च कसं बसं करून आपण हे जनतेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय, मात्र काही व्यक्तींकडनं अशा पद्धतीची तोडफोड करण्यात येते किंवा बॅनर फाडण्यात येत आहे, कसं वाटतं या सगळ्या गोष्टीकडे पाहून? खरं तर ह्या सगळ्या असंविधानिक गोष्टी आहे आणि लोकशाहीला कुठंतरी मारण्याचा प्रयत्न आहे। तुम्ही माझे बॅनर फाडा, मला फॉर्म मागं घेण्यासाठी कोयते घेऊन धमकवायला या, तुम्ही काही करा, मी काय माघार घेणार नाही आणि मी ही निवडणूक लढल्याशिवाय राहणार नाही। याचा खरा जो मुद्दा आहे तो मुद्दा जनतेपर्यंत मी पोहोचतोय, जनतेपर्यंत कुठंतरी माझी जनता दखल घेईल म्हणून जी भीती या प्रतिस्पर्धींच्या मनात निर्माण झाली आहे ती भीती या सगळ्या बेकड आणि वाईट गोष्टी ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो अधिकार दिला आहे निवडणूक लढण्याचा आणि मतदान करण्याचा, त्याला तुम्ही घाबरू शकणार नाही। कितीही करा, हे जे बॅनर फाडून किंवा माझ्या बॅनरला तोडून तुम्हाला जर काय आनंद मिळत असेल तर त्या आनंदाचं उत्तर जनता देईल। मतदानाच्या दिवशी जर खरंच मी प्रामाणिक असेल तर जनता या सगळ्या गोष्टीला कुठंतरी रहित धरून योग्य उत्तर देईल। निश्चित कशा पद्धतीने हे बॅनर फाडलेलं आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत। आपण पाहतोय आम आदमी पार्टीचे अधिकृत असणारे उमेदवार यशवंत अरुण बनसोडे हे आम आदमी पार्टी या पक्षाकडनं झाडू या चिन्हाला घेऊन जनतेपर्यंत येते, परंतु या ठिकाणी कशा पद्धतीचं बॅनर फाडण्यात आलेलं आहे हे देखील दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय। या ठिकाणी काही व्यक्तींना विचारलं असता व्यक्ती सांगतायत की मोठ्या प्रमाणामध्ये वारं आलं होतं आणि वाऱ्याच्या माध्यमातून बॅनर फाडलेला आहे, मात्र या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं वारं आज तरी आलेलं नाही, परंतु बॅनर जो आहे तो फाडण्यात आलेला आहे, बॅनर तोडण्यात आलेला आहे। आणि कशा पद्धतीने सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी कसं बसं खर्च करतायत, मात्र या ठिकाणी या खर्चाला योग्य त्या पद्धतीने जनता जी आहे ते न्याय दिल्याशिवाय राहणार नाही, त्यांचा विश्वास जनतेवरती आहे आणि जनताच या सगळ्या गोष्टीकडे पाहते। वारंवार माझ्यासोबत या सगळ्या गोष्टी का घडत आहेत हे जनताच याचं उत्तर देईल आणि होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये किती दमकवण्याचा प्रयत्न केला, कितीही मला माघार घेण्याचा प्रयत्न केला किंवा किती माझ्या बॅनर फाडण्याचा प्रयत्न केला तरी मी अशा भूलथापांना बळी पडणार नाही। या सगळ्या गोष्टीचा प्रतिउत्तर येणाऱ्या 20 तारखेला 20 डिसेंबरला जनता मतदाना स्वरूपात निश्चितच त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असं मत आपल्या प्रतिक्रिया चॅनलच्या माध्यमातून यशवंत अरुण बनसोडे यांनी दिलेले आहेत।